राज्यामधील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदं रिक्त असल्यामुळे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली। अनेक जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकच नाही आहेत, हा ग्रामीण भागातल्या मुलांच्या आयुष्याशी खेळ सुरू असल्याचे वडेट्टीवारांनी म्हटलंय। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीनेही भाजपवर पलटवार केलाय। भाजपचे स्थानिक नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत असा दावा राष्ट्रवादी निवडणूक प्रभारी नाना कटे यांनी केला। भाजपकडनं राष्ट्रवादीचे 40 आजी माजी पदाधिकारी निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचा दावा केल्यानंतर राष्ट्रवादीनं हा पलटवार केला। राज्यातल्या शिक्षकांना टीईटीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी 31 ऑगस्ट 2026 ची मुदत देण्यात आली। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही मुदत आहे। या निर्णयाविरुद्ध फेरविचार याचिका दाखल करता येणार नाही असा अभिप्राय विधी आणि न्याय विभागाने दिला। ठाणे शहरात आणखी 4 दिवस 50% पाणी कपात होणार आहे। टीसे बंधारा इथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी ही पाणी कपात करण्यात येते आहे। या पार्श्वभूमीवर शहराचा पाणी वितरणाचा समतोल ठेवण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत प्रत्येक भागात दिवसातून 12 तास झोनिंग पद्धतीनं पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। जळगावच्या जामनेर तालुक्यातील भागदरा गावात घरांमध्ये नळातून अक्षरशः मृत पक्ष्यांचे अवशेष आले। अनेक घरांमध्ये सांगाडे, पंखांचे अवशेष आणि दुर्गंधीयुक्त कचरा दिसलाय। त्यामुळे भागदरा गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। संभाजीनगरच्या पैठणमध्ये रात्रीच्या सुमारास पूल कोसळला। ऊस वाहून नेणारे 2 ट्रॅक्टर हिंगणी विहामांडवा पुलावर येताच पूल कोसळलाय। यात दोन्ही ट्रॅक्टर अडकलेत। एक ट्रॅक्टर पुलाच्या अर्ध्या भागातून गेलाय तर दुसरा ट्रॅक्टर अर्ध्या भागात लटकला। यात 2 जण जखमी झालेले आहेत। नांदेडला पाणी पुरवठा करणाऱ्या कालव्यावर हा पूल बांधण्यात आला होता।